इगतपुरी नगर परिषदेची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात काल पार पडली. काल रात्रीपर्यंत जे आहे मतदान सुरू होते आणि आता जे EVM आहे या स्ट्रॉंग रूममध्ये बंद करण्यात आलेले आहे आणि या स्ट्रॉंग रूमच्या वर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आपणास दिसत आहे आणि जे आहे जाळ्या वगैरे लावलेल्या आहे आणि हा जो पूर्ण परिसर आहे या स्ट्रॉंग रूमच्या बाजूला हा पूर्णपणे हा बंदिस्त करण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारावकर तथा निवडणूक निर्णय अधिकारी आहेत अभिजित बारावकर. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नेमक्या कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे. काय सांगाल सर? सर्वप्रथम तर माननीय राज्य निवडणूक आयोगाचे जे आदेश आहेत की 2016चे आदेश आणि 2024चे आदेश, त्या आदेशानुसार जे काही निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आपले द्विस्तरीय पोलीस बंदोबस्त आहे. आपला इनर कॉर्डन SRP आहेत आणि आउटर कॉर्डन जे आहेत ते लोकल पोलीस आहेत. पोलिसांचा सशस्त्र असा चोख बंदोबस्त आहे. काल रात्री सुद्धा काही उमेदवारांनी याची पाहणी केलेली आहे आणि स्ट्रॉंग रूम हे उमेदवारांच्या समक्ष सीलबंद करण्यात आलं आहे. त्याला डबल लॉक सिस्टीम आहे, फायर एक्सटिंग्विशर आहे, एक्झॉस्ट फॅन, ह्याच्या काही सर्व सुविधा आहेत. त्या सर्व सुविधा स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी पुरवण्यात आल्या आहेत. तसंच स्वतंत्रपणे पोलीस बंदोबस्ता व्यतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांचे सुद्धा नोडल अधिकारी म्हणून प्रतिनिधी वर्ग 1 वर्ग 2 दर्जाचे अधिकारी यांचे सुद्धा 8-8 तासाच्या ड्युटीज लावण्यात आलेल्या आहेत. त्यांचे सुद्धा अहवाल घेतले जात आहेत आणि चारही बाजूंनी पोलीस बंदोबस्त देऊन आणि CCTV कॅमेऱ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कैद होणार आहेत. ही स्ट्रॉंग रूमच्या चारही बाजूंना CCTV लावलेले आहेत. त्याच्यामुळं आयोगाच्या कुठल्याही निर्देशाचं उल्लंघन न करता सर्व निर्देशांचं पालन करण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे उमेदवार किंवा प्रतिनिधी असतील त्यांच्यासाठी आयोगाने जशा सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेप्रमाणे त्यांच्यासाठी एक कक्ष तयार करण्यात आलेला आहे. त्यांना काही अंतरावरून, सुरक्षित अंतरावरून CCTVचं कव्हरेज किंवा जे काही ते आहे फुटेज आहे ते पाहता येईल. तसंच स्ट्रॉंग रूमचे जे काही दरवाजा आहे त्याचे सील आहेत ते उमेदवार किंवा प्रतिनिधी हे अचानकपणे केव्हाही येऊन इथं पाहणी करू शकतात सुरक्षित अंतरावरून. धन्यवाद. सर, एकूण किती CCTV लावण्यात आलेले आहेत आणि एकूण किती अधिकारी सध्या इथे सुरक्षेसाठी कार्यरत आहेत? त्याच्यामध्ये एकूण 13 CCTV लावलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे पोलीस विभागामार्फत जे काही राज्य पोलीस राखीव दल आहे त्यांचे सुद्धा अधिकारी आहेत. त्याच्यानंतर जे स्थानिक पोलीस आहेत त्यांचा वेगळा बंदोबस्त आउटर कॉर्डनला आहे आणि आम्ही एकूण जवळजवळ प्रत्येक 8 तासासाठी एक नोडल अधिकारी नेमलेला आहे. त्याच्यानंतर काही नायब तहसीलदारांना व्हिजिटिंग ऑफिसर म्हणून नेमण्यात आलं आहे. धन्यवाद. असं जर पाहिलं तर द्विस्तरीय सुरक्षा येथे पुरवण्यात आलेली आहे आणि चहूबाजूने जे आहे या स्ट्रॉंग रूमला जे आहे ते पूर्ण सुरक्षा बंदिस्त करून सुरक्षा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि कोणत्याही उमेदवाराला जर येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी करायची असल्यास सुरक्षित अंतरावर त्यांना भेट देऊन पाहणी करता येणार आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.